होय मग नीट बनव की काय चाललंय तुझं. आपल्या जेवणाला चव असते त्यामुळे तर लोक येतात जेवण करतात खुश होतात जातात. रडायची गत आली सगळीकडे बघते प्रांजल. राम राम मंडळी, कशी आहेत? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. मित्रांनो, काल व्लॉग बनवायचा जमला नाही कारण काल फुल म्हणजे थोडंसं म्हणजे मन स्थिर नव्हतं कालचं. काल कुठलंच काम झालं नाही, आजही झालं नाही. पण म्हणलं नाही आता चालू केलंय, म्हणलं थांबायचं नाही. आता काही होते म्हणलं थांबायचं नाही, म्हणून शेवटी हा ब्लॉग बनवायला घेतला. कालचा पण मी बनवणार होतो ब्लॉग, पण काल खरंच मूडच नव्हता कसला एकदम. म्हणजे पूर्ण काल म्हणजे आपल्या व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे नाही, मग माझ्या जे काय पर्सनल काम आहेत त्याच्यामुळे मी पूर्ण डिमोटिवेट होतो. कारण कुठलं कामच व्हाय नाही, माझं सगळं गुंतून पडलंय, सगळ्या गोष्टी गुंतून पडल्यात. त्याच्यामुळे म्हटलं आता काय करायचं. म्हणलं चला यार आपलं तुमच्याशी तरी संवाद साधूयात, निदान तुमच्याशी बोललं तर चांगलं तरी वाटतं. तुमच्याशी शेअर केलं कारण शेअर कोणापाशी करणार आहे, या व्यवहाराच्या गोष्टी करायच्या कोणापाशी, असा विषय. तर मित्रांनो, जवळपास 5:30 वाजलेले आहेत. आता आपल्या परीला यायचा टाइम झालेला आहे. आली 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 आली. तुला काय झालं? काय पाहिजे तुला? आली आली. थांब की तिची एंट्री करू ना. तर परी आली आपली शाळेतून. 5:30 वाजले. तुझं काय आता मध्ये चालू? उटीवरून आणलेलं किती मस्त आलेलं. काय उठीवून आणलं? ते कधी तुला उटीला गावलं? उटीला आपण तुम्ही खाली गेला होता ना चहा कॉफी प्यायला, चोरट्या ते सगळ्या तिकडच आहे का? मग ती इथं येऊन फांदी लावली आणि ती फुटलंय वे झाड. होय, चांगलं फुटलंय तुझं पण. झोपत न उठल्यागत झालंय. आता परी आली परी आली परी आली परी 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 परी. परीचं एक आहे की नुसती एंट्री केली की हसा येतं. तू नको ना जाऊ तिथं. आलीच हसत, आली झालं, आलं आलं हसत, आलं 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 आलं. अजिबात लवकर भेटत नाही. आता दिवाळी आली तेव्हा भेटलंय, 6 महिन्यांनी पडलं बंद. आली परीबाई. आता निघल, कपडे बदलल आणि क्लासला निघल, हाय ना परी? काय झालं इकडे मला सांग नीट. आली का परी? हा, काय झालं मला सांग. हा, टीचर म्हणलं ह्यांच्या अप्पात लायला जेवण नाही करायचं, जेवण करायचं. हा म्हणजे सगळ्यांसाठी बोलल्या ना. मग किती जण राहिला होता तुम्ही? 4 मी 4 तिघच होय? काहीतरी वाटू दे जरा. तिघांनीच अभ्यास नाही केला होय? तू का केला नाही अभ्यास? इकडे बोल बोल बोल. तू का नाही केला अभ्यास? हा, काय झाली? बेल झाली. मग तू अभ्यास, मग थोडासा अभ्यास करून मग का नाही जेवण केलं? हा, भूक लागली असेल. शाळेत अभ्यास केला नाही म्हणून मॅडमने जेवणच नाही करून दिलं. ती म्हणती ती गजर राहिली होती. ह्याला काय होतं? तुम्हाला काय रे होते अभ्यास करायला? शाळेत मस्ती करायला जाता का नुसती? आता म्हणते भूक लागली मला, तेव्हा घेतलं जेवायला. काय करा करा जेवण. दुपारी 3 वाजता लाईट गेली आहे, अजून लाईट आली नाही. 5:30 पावणे 6 झाले, अजून लाईट नाही आली. काय काम चाललंय हे पण कळलं नाही. सगळा अंधार अंधार पडलेला आहे घरामध्ये. वर का क्लासला जायचंय? क्लासला जायचंय. हा, करते. जेवण कर की आता. तर आपला मोबाईल आता राहिला फक्त 8% चार्ज. आता आपण लाईट तर काही यायची दिसत नाही, किती वाजता येईल माहित नाही. 8% राहिला आता जो जेव्हा व्हिडिओचा शूट होतोय तो. तर तो आता मी जाऊन खाली गाडीमध्ये चार्जिंगला लावणार आहे. 10-15 मिनिटं काय चार्जिंग होईल ते होईल, पण गाडी खाली लावतो जाऊन. दिवसभर का व्हिडिओ बनवला नाही कारण जे कालचं काम पेंडिंग होतं आज त्याच्यासाठीच आज पण पळापळ चालली होती. आजही काम झालं नाही. आता या गोष्टी मला फोनवरती बोलता येत नाहीत कारण काय होतंय, आता मी जो व्यवसाय करतो ते मला बोलता येत नाही त्या गोष्टींवर. काय झालं?
मग झोप लागली काय? मग पप्पा मग तिने वडीपेल केली आहे. काय केली? वडीपेल ओली भेळ केली. आणि भेळ कुठून आणली? दाव दे खाऊ दे. हो व्हिडिओ बनवतो मी आता. परत दीदीने केली ओली भेळ. खाली 12 वाजून उशीर बसलो होतो गाडीत, चार्जिंग केला, नंतर गप्पा वगैरे मारत बसलो. अरे एवढीच आहे होय ओली भेळ? संपली होय भेळ? किती आणली होती अशी घरी भेळ? आणले होते. मग तिने तोडीत केली. हा तिने तोडीत केली. कुठे आहे भेळ होय? मग होय कसली साधी? साधी पाहिजे. आणखी मग पप्पा टीचरला सांगितलंय उद्याना हे आणायचं पंती. ह्याला ना डेकोरेट करायचं. काय करायचं? डेकोरेट. हा आणि मग चांगला चालवणं हाणला विन करणार. होय. आता पहिला नंबर. हा 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 हा. तर मित्रांनो या जेवण करायला, हे आजचं आपलं जेवण साधनाच किचनचं, आपल्याच हॉटेलचं जेवण. कारण घरी सहसा आपण बनवत नाही. सहसा म्हणण्यापेक्षा आपण घरी बनवतच नाही जेवण. जर हॉटेलला सुट्टी असेल तरच घरी जेवण बनतं, नाहीतर जेवण घरी बनत नाही. जे काय ते आपलं हॉटेलवरूनच येतं. काय येतं? कारण आपण हॉटेलवरती घरचंच जेवण बनवतो, म्हणजे घरच्यासारखं जेवण बनतं. त्याच्यामुळं सगळं जेवण हे सकाळ दुपार संध्याकाळचं जे पण असतं ते सगळं हॉटेलवरचं असतं. त्याच्यामुळे त्रास होणे हा प्रकार नाहीये. आपण काही मिक्स करणार, जे घरी बनवतो तेच जेवण आपलं हॉटेलवरती बनतं. मिक्स वगैरे काही नसतं, ना हाजिनोमोटो असतं, ना टेस्टिंग पावडर असते, ना मैदा असतो, ना काय सिंपल पद्धतीत जेवण असतं. पण लोकांना खूप आवडतं. लोक येऊन जेवण करतात, गर्दी करतात. तेवढीच पार्सलला गर्दी होते, तेवढीच टेबलला पण गर्दी होती. प्युअर ओरिजिनल देतो. ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खाऊ घालायचं, अशा पद्धतीने आपलं चालतं. हे बघा हे आमचं घेतलं आता हिनं काय. हाय फ्रेंड झालं इथं चालू. हा चालू द्या. हा हा नीट बोल की एवढे हातभर जीभ बाहेर काढतीस. होय मग नीट बनव की. अच्छा काय चाललंय तुझं? नीट बनव. ब्लॉग बनवती तर बघितलं, पोरगी ब्लॉग बनवायला शिकली आता आपली. ती ब्लॉग बनवती, आम्ही अंड खातोय. हो का? एक नंबर जेवण आहे, एक नंबर. नात खोडा आपल्या जेवणाला चवच तशी आहे. त्यामुळे तर लोक येतात, जेवण करतात, खुश होतात, जातात. या जेवण मित्रांनो. कंटिन्यू लक्षात ठेवा. म्हणून 8 दिवसात जमली सकाळची बाई नाही ती है ना. जमले पण स्टॉप आहे का? स्टॉप आहे का मला सांग. उठल्यापासून चालूच आहे का नाही? बाई बघ. स्वयंपाक तूच बनवायचा, चपात्या तूच बनवायच्या, एवढ्या लोकांच्या. नका का नवऱ्यासाठी नाही बनवले काय? सकाळच्या उठून म्हणजे तुमच्या अपेक्षा काय? मी सकाळी सगळं करून हॉटेलमध्ये सकाळी 9:15 जाते आता. तिथून येते 4 वाजता की लगेच 6 वाजता जाते. 6 वाजता गेले की आत्ता येते 11 वाजता. अजून माझ्याकडून अपेक्षाच ठेवायची. कोणती बाई आहे जी एवढा वेळ बाहेर असते? हे मला दाखवून द्या. कोण? अख्ख्या रोडने 11 वाजता कोणी नसतं, मी एकटीच असते. मला भीती वाटते. यायला माणसं काय म्हणत असतात मला. कोण नाही काय म्हणत. काय म्हणत. उलट ते पळून जात असत, म्हणत असत लायला ही बाई आली, भूत आली, काय कळाना. नाही पण माझी गाडी पण जोरात नसते. भूत आली काय झाले 8-10 दिवस झालं. जे सकाळची लेडीज होती ती अचानक तिनं काम बंद केलं. तिनं सांगितलं पण नाही. फक्त सांगितलं होतं की तिची बहीण आजारी आहे ना ग. बहीण आजारी म्हणून फोन आला तर तिला साधूला. आणि रडत सकाळ फोन आला. म्हणली ठीक आहे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3रा दिवस झालं, 4था दिवस, आज जवळपास 8 ते 10 दिवस झालं.
आणि आम्हाला काल कळलं की ती दुसरीकडेच कामाला लागली म्हणून. तर त्यानं सांगायला पाहिजे होतं ना तिनं आधीच. 2-3 दिवस ते हाताला कापलंय ना ते आगा ते तुझं झालं पण तेच लेडीजचं त्या ती जाऊ द्या. हा धोका देणारे लय असतात त्यांच्यामुळे आपण आपलं काय बंद ठेवू शकत नाही. विषय तसं नाही, पण काय होतं सगळं नियोजन फिसकटतं, अचानक लोड येतो, बाकीच्या गोष्टी असतात. आता पोरींचं शाळेचं कसं आहे, एक 12 वाजता भरती, 12 वाजता सुटते. हिचा सगळा स्वयंपाक बिपाक उरकस्तवर 10:30 पावणे 11 वाजतात. तिथनं पुढं चपात्या करायला घ्यायच्या. कस्टमर जर आलं तर मी एक तर बाहेर असतो या, तर हिनं कस्टमर बघायचं का ते पोरींना सोडवाय जायचं आणि आणायचं, ह्याच्यातच 15-20 मिनिटं जातात निघून. त्याच्यामुळे तिला लय लोड आलं. काल वैतागली होती. मॅडमने गाडी नेली, त्यांची गाडी टाकली. ते परीची फाईल नाही तुम्ही घेतली, ती परी लागली रडायला, उपक्रम नाही ती. मला 11:30ला गेले, शाळेत गेले, तिची ती फाईल घेतली, तिला शाळेत सोडवली. प्रांजलला 12 वाजता शाळा सुटली, प्रांजलच येण्या बाहेर दाड रडायची गत आली. सगळीकडे बघते प्रांजलच नाही, वर्गात बघते प्रांजल दिसेना, ग्राउंडवर प्रांजल. सगळी पोरं गेली. ह्या दुसरा दुपारचा वर्ग भरला. कोकरे सरांना फोन केला. कोकरे सर म्हणले मी ह्याच्यावर आहे, कशावर, स्कॉलरशिपच्या क्लासवर आहे, मला नाही माहिती. मग लय देव वाटायला. ते प्रणिताची मम्मी वर गेली. प्रणिता आणि प्रांजल दोघीच नव्हत्या. तिची बी मम्मी घाबरायला आली. मी पण इकडे हॉटेलची दगदग मध्येच. त्यावर जाऊन आला, पुरी दिसनात. मग आल्या खाली. मग आल्यावर दोघींनी पण हॉटेलवर यायला मला काल 12:15 वाजून गेले होते. मी 11:30ला मी हॉटेल सोडलं होतं. म्हणजे पाऊण तास हॉटेलवर ही नव्हती, पाऊण तास चपात्या नव्हत्या, कस्टमर तर काय चपात्या बनवून गेले होते. होय ना. पण चिकन बनवायचं, कारण काय असतं सगळं व्हेज बनवल्याशिवाय आम्ही नॉनव्हेज बनवत नाही. पहिलं सगळं व्हेज बनतं आणि ते साईडला ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर चिकन बनतं. चिकन अंडी म्हणजे व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे ना आमचं, पण थाळी पद्धतीचं आहे. आणि सगळं घरगुती असल्यामुळे लोक येतात, आवडीने जेवण करतात. म्हणजे डेली जेवणारी लोक पण आहेत आपल्याकडं. असं पार्सल नेणं नाही का, सकाळ संध्याकाळ पण जेवतात. म्हणजे अशी लोक बरीचशी आहेत, कारण जेवण चांगलं, त्रास नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित जेवण आहे. कस्टमर माणसं माघारी जातात निघून. रिटर्न जातात. कालच झाले, काल किती 5 ते 6 जण रिटर्न गेले. तर मंडळी, हा व्लॉग आपण इथंच एंड करूयात. भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. जर व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.